आई सरस्वती मातेला वंदन करून आमची स्वारी निघाली पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजला, जिथे आहे पुणे पुस्तक महोत्सव 2025. आत प्रवेश केला आणि कळालं, अरे इथे तर भयंकर गर्दी आहे. चला जाऊन तर बघूया. असं म्हणत या कॉलेजच्या मुलांच्या मागे आम्हीही गेलो आणि तुमचे पाय दुखत असतील तर इथे तुम्हाला सोडण्यासाठी मोफत गाडीची सेवा देखील आहे. काल पण आलो होतो, पण काल आम्हाला जास्त एक्सप्लोअर करता आलं नाही कारण खूप उशीर झाला होता, म्हणून आज आम्ही सकाळी आलोय. आणि आज प्रामुख्याने आम्ही तुमच्यासाठी सकाळी आलोय, कारण आम्हाला तुम्हाला सगळं दाखवायचं, जेवढं शक्य आहे तेवढं सगळं. इथे आल्यावर जाणीव होतीये आपण किती समृद्ध आहोत. अगं यांच्याबद्दल मला सुदैवाने खूप माहिती आहे, म्हणजे सगळ्या गोष्टी कशा कनेक्टेड असतात बघ. मी याच वर्षी ना एका प्रोजेक्टमध्ये बिरसा मुंडांचीच भूमिका साकारली होती आणि आज मला त्यांच्याबद्दल जास्त वाचायला मिळतं. हे बिरसा मुंडा म्हणजे झारखंडामधील एक आदिवासी नेते, समाजसुधारक आणि स्वातंत्र्य सैनिक होते. तिथून पुढे आल्यावरती थोड्याच अंतरावरती आहे हे फोटोग्राफी एक्झिबिशन. इथे आत गेल्यावरती तुम्हाला सुंदर सुंदर छायाचित्र बघायला मिळतील. वेगवेगळ्या कलाकारांनी हे टिपलेलं आहे. हे बघ मागे आपल्या एवढे वाचक आहेत पुण्यामध्ये. मला वाटतं तुम्ही सुद्धा मिस केलं इंस्टाग्राम फेसबुकवर तुमचा असा वाचताना फोटो टाकला असतात तर आज तुमचा फोटो इथे असता कुठेतरी. हे खूप मोठं आहे, तुम्ही नक्की या. तुला काय आणि इथे बोलायचं? सर्वात महत्त्वाची सूचना लिहिलेली आहे, त्याच्यावरती लिहिलेलं आहे, पुणेकर वाचत आहेत. पुणेकर खरंच वाचत आहेत आणि हे बघून तर नक्कीच कळतंय शिक्षणाचं माहेरघर यालाच म्हणतात. बरं ते सगळं असू दे, आता आम्ही आलोय चिल्ड्रन्स कॉर्नरमध्ये. इथे आल्यावरती प्रथमेशला बघा काय सुचतंय ते. योग्य वयात लग्न केलं असतं तर आज मी माझ्या मुलांना घेऊन इकडे आलो असतो. चिल्ड्रन्स कॉर्नर, पण हरकत नाही, आपण जाऊया. येस. पुस्तक उघडताच आपण एका नवीन जगात प्रवेश करतो. कधी आपण त्या लेखकाचं मन वाचतो तर कधी त्याच्या विचारांसोबत चालायला लागतो, नाही का? इथे ही लहान निरागस मुलं आली होती आणि त्यांना इतकं कौतुक वाटत होतं इथे आल्याचं की कायच सांगायचं. यांना फुकट खाऊ मिळत होता आणि दुःख आम्हाला होत होतं. आधी खाणं महत्वाचं आहे, त्याच्यामुळे आधी पोटोबा. बरोबर आम्ही एरिया शोधलेला आहे. इथं आपल्याला अनेक पदार्थ मिळणार आहेत खाण्याचे, खूप काही आहे. चला आपण एक्सप्लोर करूया. आम्ही जेव्हा नेहमी ब्लॉग करू ना तेव्हा आम्ही जरा परफेक्ट असू. या ब्लॉगमध्ये आम्ही थोडे कॉन्शियस आहे कारण हा आमचा पहिला ब्लॉग आहे, पण आम्ही तेवढेच हॅप्पी पण आहे. तर आता याला कॉन्शियस पण हा नाहीये, मी आहे. तर आता याला इथे येऊन हेल्दी खायचंय, तुम्ही बघा. सो माझं एक सांगणं आहे, तुमचं जर डाएट सुरू असेल, तुम्ही तुमच्या शरीरावरती काम करत असाल तर कृपया इकडे येऊ नका, कारण तुम्हाला खूप मन मारावं लागेल. इथे हेल्दी खूप डाएटचं खायचे जर पदार्थ. तुम्हाला हवं असेल तर इथे तुम्हाला चणे आणि फुटाणेच मिळणार ते आहेत. आहेत, ते आहेत, पण बाकीचे फक्त बघून शांत बसावं लागेल. सर म्हणतात त्यांना हेल्दी खायला आवडतं आणि सर आता चहा शोधतात. हे बघ, हा चेहरा. चहा सुटू शकत नाही. एक वेळ चहाला वेळ नसते, पण वेळेला चहा लागतोच. बघितलं डाएट. सो अशा प्रकारे आम्ही सरळ इथे सगळं फिरून आलो आणि आम्हाला इथे काहीच मिळालं नाही, पण इथे या बोर्डवरती आम्हाला दिसलेला आहे मसाला चहा. तर आता आम्ही चहा पिणार आहे. हा पाणी घेतो. सो हे बघा इथे आम्हाला मसाला टी दिसलेला आहे याच्यात. प्रथमेश तुला एक गोष्ट कळतीये का? काय ग? या बिस्लरीने त्यांची ॲड एवढी भारी केली की लोकांना प्यायचं पाणी हवं असेल तेव्हा ते बिस्लरीच मागतात, मग कोणताही ब्रँड असू दे. हो ऍक्च्युली पण ही मुलं बघा किती छान गोलाकार सगळे बसून एकत्र डबा वगैरे खातात. प्रियांका, तू मला असं कळालं की तू कधी सहलीला गेली नाहीयेस, काय कारण काय? माझ्या आई वडिलांची मी लाडकी होते, ते म्हणायचे तू तिथे गेलीस की हरवशील, म्हणून मला कधीच सहलीला पाठवलं नाही. त्यामुळे मला माहितीच नाही की सहलीची मजा काय असते बालपणात. तू गेलास का? माझं एक्झॅक्ट उलट आहे. मी पण माझ्या आई वडिलांचा खूप लाडका होतो, तर ते मला मुद्दाम सहलीला पाठवायचे की तू जा हरव. सो गाईज, पोटोबा करून आम्ही आलो आता विठोबा करायला. सो फायनली ज्यासाठी आलो होतो तिथे आता आम्ही आलोय, म्हणजे या बुक फेस्टला. चला आता आज जाऊया. हे जर तुम्ही सकाळी आला तर तुम्हाला रिकामं दिसेल, पण इथे रोज लिटरली रोज संध्याकाळी एक ना एक कार्यक्रम असतो. म्हणजे खूप मोठे दिग्गज कलाकार येतात, लेखक येतात, दिग्दर्शक येतात, गायक येतात, खूप असंख्य लोक येतात आणि इथे खूप छान गप्पा होतात, कार्यक्रम होतात. आणि टचवूड एक दिवस आपण दोघे नक्की. म्हणजे इथे प्रमुख तुम्ही आलात तर संध्याकाळी इथे खूप छान वाटतं कारण लाइटिंग आणि इथलं ॲम्बियन्स खूप छान वाटतं. तुला काय म्हणायचंय? अर्थात, पण एक प्रामुख्याने लक्षात ठेवा की खूप वेळ काढून, कारण खूप मोठं आहे
आणि तुम्हाला इतका वेळ द्यावाच लागेल. अगदी हे जाता जाता एक धावती भेट दिली असं करू नका. खूप चांगल्या गोष्टी आहेत त्या अगदी मन लावून बघा आणि वेळ काढून या. खरंय. आणि खरंच पुस्तक प्रेमींसाठी तर इथे लाखोंपेक्षा जास्त पुस्तक आहेत आणि खूप स्वस्तात आहेत, तर नक्की व्हिजिट करा. चला आता आपण आतमध्ये एंट्री करूयात. कमाल आहे हे सगळं, वा. तर तुम्ही जर पुस्तक प्रेमी असाल, मराठी भाषेवर तुम्हाला प्रेम असेल, तर तुम्ही इथे आल्यानंतर तुमचा दिवस जाईल याच्यात. इथे पुस्तक चाळता चाळता, माणसांना भेटता भेटता. आणखी एक एक मला बोलायचं आहे की मराठी भाषेवरून तुम्ही कुठलीही भाषा बोला, तुमची भाषा कुठलीही असू दे, तुमच्या भाषेचं पुस्तक तुम्हाला इकडे मिळणार आहे. कारण असंख्य भाषा मी स्वतः पाहतो. कुठल्याही भाषेत तुम्हाला वाचनाची आवड असो किंवा कुठलीही भाषा शिकायची असेल, प्रत्येक भाषेची असंख्य पुस्तके इकडे आहेत. या ठिकाणी या पुस्तकांच्या विश्वात आपल्याला फक्त मराठीच नाही तर हिंदी, इंग्रजी, संस्कृत, उर्दू आणि जगभरातील अनेक भाषांचा खजिना इथे मिळणार आहे. प्रत्येकाची भाषा वेगळी असते, प्रत्येकाचे विचार वेगळे असतात आणि हीच भाषा, हेच विचार आपल्याला माणूस म्हणून घडायला मदत करतात. इथे आल्यावर कळालं, हे तर पुस्तकांचं विश्वच आहे. मी आत्ता म्हणणार होतो की हा विद्येचा, ज्ञानाचा भुलभुलैया आहे. कारण तुम्ही आजूबाजूला जरा फिरून बघा, इतकं छान वातावरण आहे ना. आणि तुम्हाला फक्त ठरवायचं की कुठल्या दिशेने जाऊ, कुठे जाऊ, काय जाऊ, सर्वस्वी तुमचा निर्णय आहे. आता आपल्याला, मला तरी असं वाटतं की आपण इकडे जाऊ. चलो फिर इकडे जाऊया. सब जगह ज्ञान बट रहा है, बस ले लो. खरंय. आणि इथे नॅशनल, इंटरनॅशनल सगळे ऑथर आहेत. म्हणजे तुम्ही या आणि एकदा बघाच. भाषा कोणतीही असो, कथा समजून सांगणारी भावना तीच असते. दुःख असो, आनंद असो, प्रेम असो किंवा संघर्ष, हे सगळं प्रत्येक भाषेत तितकंच खरं वाटतं. आज आपण वेगवेगळ्या भाषेंमध्ये पुस्तक वाचतो, पण त्या वाचनामध्ये काहीच वेगळं नसतं. उलट एकमेकांना सगळ्या गोष्टी अधोरेखित असतात. तुम्हाला काय वाटतं? हल्ली स्क्रीन स्क्रोल करता करता आपण पुस्तकं विसरत चाललो. पण तुम्हाला माहिती आहे, पुस्तक वाचताना आपलं मन थांबतं. आपल्याला विचार करायला ते मन भाग पाडतं. सध्या सगळीकडे धुरंधर सिनेमाचं वारं आहे. तुम्हाला पाहायला आवडलेलं असेल ना, आणि वाचायची जर आवड असेल तर हे बघा, सगळ्या स्पाय स्टोरीज आहेत. येस, हॉट टॉपिक. पण मला काय वाटतं माहिती आहे, तुझे हे पाकिस्तानचं आत्ता जे काही म्हणाले, म्हणजे आपले इंडियन यूट्यूबर्स म्हणा, इन्फ्लुएन्सर्स म्हणा, ते पाकिस्तानला इतकं काही इन्फ्लुएन्स करताय ट्रेंडच्या नावाखाली. तुला नाही वाटत एवढं तर त्यांनी इंडियाचं पण नाव नसेल घेतलं? बरोबर आहे. म्हणजे जवळजवळ त्याच्यामध्ये निम्मा भारत हा पाकिस्तानी झालेला आहे. की सगळेजण ते खरंय. कसे ह्याचे की तो ट्रेंड सुरू आहे ना सध्या, काहीतरी फर्स्ट डे ॲज अ स्पाय इन पाकिस्तान. म्हणजे तुम्हाला जर ट्रेंडमध्ये आणायचं तर शेतकऱ्याला आणा, त्याच्या पिकाला भाव तरी मिळेल. असं काहीतरी उगाच पाकिस्तानला का तुम्ही ट्रेंडिंग नाही, उसमें पैसा नहीं है ना, तो वो नहीं होगा मॅम, सॉरी. म्हणजे फारच भयंकर आहे. एकदा याच्यावरती विचार करा की आपण कोणाला ट्रेंडिंगमध्ये आणतोय, कोणाला फेमस करतोय, त्यांना जे आपल्याला त्रास देतात. सो प्रथमेश, मी तुला एक विचारते, आता ऑडिओ बुक्स पण आल्यात किंवा मग यूट्यूबवर वगैरे पण आपण पुस्तक ऐकू शकतो. मग लोकांनी पुस्तकं का घ्यावीत, म्हणजे का घ्यावीत? आपली पहिली स्टेप काय असते, म्हणजे आपण ऐकतो पण आणि त्याच्यानंतर वाचतो सुद्धा. सो वाचन आयुष्यात खूप गरजेचं आहे. आय ॲक्सेप्ट की ऑडिओ बुक्स आलेले आहेत, ते खूप सोयीस्कर आहे. तुम्ही काम करताना किंवा गाडी चालवताना किंवा तुमचं एखादं काय म्हणत रोजच्या जीवनातलं काम करता करता तुम्ही ते ऐकू शकता. पण वाचन हे थोडक्यात मेडिटेशन आहे. म्हणजे तुम्ही तुमचा वेळ देता, तुम्ही एका ठिकाणी शांत बसता, स्वतःला पूर्ण त्या विश्वात नेता, जे लेखकांनी तिथे मांडलेलं आहे तिथे इमॅजिन करता. आणि ही जी फिलिंग आहे ना, किंवा ही जी भावना आहे ना, ती शब्दात व्यक्त करणं अवघड आहे. त्याच्यामुळे वाचाल तर वाचाल. खरंय. पण तू शेवटचं पुस्तक कधी वाचलं होतं सांग? 2017. सो बघताय तुम्ही, याने 2017मध्ये पुस्तक वाचलं होतं. आणि हा आलाय प्रथमेश आणि माझ्यासोबत पुस्तकं बघायला. प्रथमेश, तुला माहिती आहे फायनली आमचा कॅमेरामन आलेला आहे, हा आता आम्हाला शूट करणार आहे. त्याने शेवटचं पुस्तक कधी वाचलं होतं विचार? 2017, म्हणजे जवळजवळ जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा त्याने वाचन सोडून दिलेलं. कारण त्याचं असं म्हणणं होतं की कोविड काळ आहे आणि मी वाचू शकत नाही. काय वाटतं सर? पण आता मी आमच्या या मित्राला इथे घेऊन आलो आहे, कारण वाचाल तर वाचाल. इथे आल्यावरती मला माझ्या मित्राचं पुस्तक सापडलेलं आहे, तुझ्या पुढे तर काहीच नाही, बाय अपूर्व राजपूत. तुम्ही याच्या गझल नक्की वाचा. तो इतकं सुंदर लिहितो आणि त्याच्या शोजला सुद्धा जा. खरंच तो पोरगा कमाल आहे. खूप छान वाटत असेल ना की आपलं कोणीतरी ओळखीचा असा छान पुढे जातोय,
छान खरंय. काम करतोय. म्हणजे एक कर्ण म्हणून पण आहे, तो पण माझा मित्रच आहे, अभि मुंडे. तोही खूप सुंदर लिहितो. तुम्ही नक्की या इथे. इथे खूप काही बघायला मिळणार आहे तुम्हाला. म्हणजे फक्त मराठीच नाही तर वेगवेगळ्या भाषांची सुद्धा पुस्तकं इथे आहेत किंवा ट्रान्सलेट केलेली सुद्धा पुस्तकं इथे आहेत. मी आणि प्रियांका यांच्याविषयी बोलत होतो आणि त्यांचं पुस्तक आम्हाला मिळालं. वा, बघितलं, पृथ्वी फार छोटी आहे. युनिवर्स इज एव्हरीथिंग इज कनेक्टेड. बिलीव्ह इन युनिवर्स हे नाव का दिलेलं आहे या तुम्हाला दाखव. आम्ही नट म्हणजे नुसते लमाण, इकडचा माल तिकडे नेऊन टाकणारे. वा. भिलार नावाचं एक गाव आहे. जेव्हा मी तिकडे फिरायला गेलो होतो तेव्हा मी हे गाव आवर्जून पाहिलं. इतकी सुंदर कल्पना या गावाने केलेली आहे ना. प्रत्येक हॉटेलमध्ये, प्रत्येक दुकानामध्ये, प्रत्येक तुम्ही कॅफेटेरियाज असतील किंवा कॅफेज असतील, इवन टपरीवरती वगैरे सुद्धा प्रत्येक ठिकाणी भरपूर पुस्तकं आहेत आणि ती तुम्हाला फुकट वाचायला मिळतं. तुम्ही कितीही वेळ बसा, काही त्यांच्याकडून घ्या किंवा नाही जरी घेतलं, असा काही त्यांचा नियम नाही की आमच्या हॉटेलमध्ये बसून वाचताय म्हणजे तो आम्ही आमच्याकडून काहीतरी घेतलंच पाहिजे. खूप छान आहे आणि जिकडे जाल तिकडे पुस्तकं आहेत. तुम्हाला जर शक्य असेल ना तर एकदा तरी या गावाला नक्की भेट द्या. हा ब्लॉग एका दिवसात संपेल असं वाटत नाही. मला असं वाटतं आम्ही तिघं मिळून याची एक फिल्मच तयार करतोय की काय. व्हॉट यू थिंक? काय झालंय, खऱ्या आयुष्यात खूप फिल्म्स करायच्या त्या तर काय होत नाहीयेत. ही तरी करूया. होईल होईल, सगळं होणार आहे. टचवूड. प्रियांका, पुन्हा एकदा आपल्याला युनिव्हर्सनी इशारा दिलेला आहे. जसं की आता तू मला म्हणालेस की होईल होईल सगळं होईल. मला बघ पुस्तक कुठलं सापडलं. काहीही होऊ शकतं. वा, कमाल. जा प्रथमेश, जाणं तोंड दाखव. अगं तर लहान मुलांचं आहे. जा ना, तू पण लहान आहेस. मम्मीसाठी, बाबांसाठी. मी काढू शकतो का फोटो? काका होते, ते फोनवर म्हणत होते की मी इथे पुस्तक बघायला आलोय आणि आता माझा मोह आवरत नाहीये, सो मला प्लीज आजच्या दिवस सुट्टी द्या. ओ, किती स्वीट ना. अशी माणसं आहेत. खरंय. म्हणजे मला असं वाटायचं ऑडिओ बुकच्या दुनियेत कोण पुस्तकं वाचणार, पण इथे खूप गर्दी आहे. खूप लोक खूप काही घेतात. पुस्तकांनी किती सुंदर सजवलंय हे डोळ्यांनी बघितल्यावर अजून छान. अरे अरे अरे, बुके नको तर बुकच द्या. वा वा, इतक्या बुक आहेत तर बुकच द्या ना. आजच्या या पुस्तक प्रदर्शनातून, या फेस्टिवलमधून सर्वांसाठी माझा अत्यंत महत्त्वाचा सल्ला जो मी नेहमी फॉलो करतो. वा 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 वा, एकदम बरोबर, एकदम बरोबर. चला पुढे जाऊया. म्हणजे फक्त पुण्यातलीच नाही तर महाराष्ट्रातली अनेक लोक इथे आलेले आहेत. अनेक स्टॉल्स आहेत इथे शाळा आलेल्या आहेत, सहली आलेल्या आहेत ही पुस्तक प्रदर्शन बघण्यासाठी. आणि तुम्ही तर नशिबान आहात की महाराष्ट्र देशातून हे बघ फॉरेनर्स दाखवतात ना आमच्या मागे चालली आहेत. हे बघा, हे कुठे आहे रे? हे बघ, अच्छा अच्छा, गेली, जाऊ दे. छान भारतीय बघा. कपड्यांमध्ये सॉरी. छान भारतीय कपड्यांमध्ये फॉरेनर्स आत गेलेले. नाही, खरंच आहे. म्हणजे इथे सगळीच पुस्तकं आहेत, सगळंच आहे. आणि तुमच्या मुलांना सुद्धा घेऊन या. इथे किती सहली आल्यात हे बघू शकता तुम्ही. सगळीकडे लहान मुलं आहेत आणि खरंच हे खूप एन्जॉय करण्यासारखं आहे. मी मराठीतच बोलणार. आणि काय म्हणत होतास तू? जे लोक मराठीसाठी हाणामाऱ्या करतात की मराठीतच बोला आणि मराठीतच बोलायचं, त्यांच्यासाठी एक खूप चांगला विभाग इकडे आहे. होय, तुम्ही बघू शकता. इकडे आम्ही जातोय, दाखवतो तुम्हाला. दाखवतो. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण? यशवंतराव चव्हाण. क्या बात आहे. म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला माहिती आहे. मला सांगा, आपल्याकडे तर्कतीर्थ या नावानं कुणाला ओळखलं जातं? तर्कतीर्थ. बरं, पसायदान कोणी लिहिलं? ज्ञानेश्वर. क्या बात आहे. सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांना येतं का पसायदान? क्या बात आहे. संत तुकाराम महाराजांचा एखादा अभंग. उत्तर द्या आणि बक्षीस घ्या. चला पटापट सांगा. हा, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडलो. बरं, म्हणजे याचा अर्थ सांग जरा सगळ्यांना आपला. ते ऐकवताना आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना असे, पण ते आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. क्या बात आहे. किती छान. आपली मराठी भाषा खूप समृद्ध आहे आणि समृद्ध आता तर अभिजात दर्जा तिला मिळालेला आहे. अशा पद्धतीने शिकवा की खूप काही आहे शिकण्यासारखं. मुळात आपण आधी शिकायला पाहिजे. यातले अनेक प्रश्न आहेत ज्याची उत्तरं आम्हालाही पटकन आठवली नाही. खरंय.
आपल्यालाच अजून व्यवस्थित शिकता आले नाही, आपण दुसऱ्यांना काय शिकवणार? आणि ही लहान मुलं इतकं काही सुंदर उत्तर देतात आणि त्यांना माहिती आहे या गोष्टीचं, याचा खूप आनंद वाटतोय. माझी भाषा मराठी आहे किंवा मी मराठी आणि मी मराठीतच बोलणार, हे बोलण्या अगोदर एकदा स्वतः मराठीचा अभ्यास करा. इथे या, इथे जगा, हे जे आहे हे जगा, हे खूप मोठं आहे, खूप प्रशस्त आहे. मित्रांनो, पुस्तक प्रदर्शन बघून झाल्यावर आमच्या मित्रांना, या 2 जणांना काढायचा पासपोर्ट. आणि तुम्हाला वाटेल की इथे या पुस्तक प्रदर्शनामध्ये कुठे पासपोर्ट, तर मी तुम्हाला दाखवते पासपोर्ट ऑफिस. हे बघताय तुम्ही माझ्या मागे. तर प्रिय मित्रांनो, जाताय ना. सो अशा प्रकारे हे दोघेही गेलेले नाहीत. त्यांचं असं म्हणणं आहे आम्ही डॉक्युमेंट्स नाही आणले, आणि हे पण म्हणणं आहे की आपण पुस्तक बघायला आलो ना, मग पासपोर्ट कुठे काढायचा. याला काही बोला, हा हसत राहतो फक्त, त्याचं काही म्हणणं नसतं. त्यामुळे आम्ही त्याला माईक सुद्धा लावलेला नाहीये ना. शुभम बघितलं. खूप कमी दिवस उरलेले आहेत आता, शेवटचे 3-4 होय, दिवस होय. उरलेले आहेत. जितक्या लवकर शक्य आहे ना तितक्या लवकर या आणि खूप आनंद लुटा, खूप ज्ञान घ्या, खूप पुस्तकं घ्या. आणि हो, इथे मोफत पार्किंग सुद्धा आहे. सो तुमची गाडी कुठे लावायची, आत कसं जायचं असे प्रश्न असतील तर हे सगळं फ्री आहे. इवन इथे पार्किंग आहे, तुमची एंट्री फ्री आहे. आणि इथे चालण्याचा त्रास असेल तर त्यांची फ्री गाडी सुद्धा आहे, जे तुम्हाला गेटपासून तुम्हाला हव्या त्या बुक स्टॉलपर्यंत थेट सोडेल. खरं आहे आणि खूपच छान आहे. म्हणजे या आणि एकदा इथला अनुभव घ्या. सॅटर्डे संडे जवळच येतोय, सुट्टी असेल तर नक्की या. अशा प्रकारे प्रदर्शन बघून झालं आणि आम्ही आमच्या वाटेला पण निघालो. एखादा माणूस जर विमानाने किंवा चॉपर येणार असेल तर त्याने वरूनच उडी मारावी. विमानांना इथे पार्किंग नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचे आशीर्वाद आमच्यासोबत राहू देत. धन्यवाद.